काँग्रेसमधले दिग्गज नेते काँग्रेस सोडून गेलेत। काँग्रेसमधून बाहेर जाणाऱ्या नेत्यांच्या टीकेचा रोग थेट नाना पटोलेंकडे होता। त्यामुळे आता नाना पटोलेंच्या अधिकारांना कात्री लागणार असल्याची सुद्धा चर्चा आहे। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या अधिकारांना कात्री, गळती रोखण्यासाठी काँग्रेसचं डॅमेज कंट्रोल, थोरातांना अधिकार देऊन नानांचे पंख छाटले जाणार। गेल्या महिनाभरात काँग्रेसच्या 3 दिग्गज नेत्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली। मिलिंद देवरा, बाबा सिद्दीकींच्या पाठोपाठ आता अशोक चव्हाणांनी काँग्रेसचा हात सोडलाय। तीनही नेत्यांनी पक्ष सोडताना प्रदेश काँग्रेसमध्ये एकाधिकारशाही सुरू असल्याचा आरोप केला होता। पक्ष सोडून गेलेल्यांचा रोख नाना पटोलेंकडे होता हे वेगळं सांगायला नको। नाना पटोलेंविरोधात यापूर्वीही प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांनी हायकमांडकडे तक्रारी केल्या होत्या। या तक्रारींची आता काँग्रेसनं गंभीर दखल घेतली आहे। नाना पटोलेंच्या अधिकारांना कात्री लावली जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे। प्रदेश काँग्रेसमधील निर्णय घेताना नाना पटोलेंना थोरातांशी चर्चा करावी लागणार आहे। भाजपमधून काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर नाना पटोले यांचं दिल्लीच्या काँग्रेसमध्ये चांगलंच राजकीय वजन वाढलं होतं। मात्र आता अशोक चव्हाणांसारखा नेता पक्ष सोडून जात असताना पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या एकाधिकारशाहीवरती तक्रार करून जातात। यावर मात्र आता काँग्रेसनं महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांच्या वर्चस्वाला वेसण घालण्याचा निर्णय घेतली असल्याची चर्चा सुरू झाली आहे। अशोक चव्हाणांच्या पक्षप्रवेशावेळी नाना पटोलेंवर बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाना यांच्या स्वभाव वैशिष्ट्यावर टीका केली। नाना पटोलेंना प्रवेश दिलाच होता की नाही, आम्ही राहिलेच ना आमच्याकडे ते। आता त्यांची सवय आहे, ते एका ठिकाणी टिकूच शकत नाही, कुठल्या एका पदावर टिकू शकत नाही। आता त्यांना अध्यक्ष बनवलं होतं ते तिने रिक्त सोडून गेले, त्यामुळे फार गांभीर्याने ते घेऊ नका ते जे सांगतात। अशोक चव्हाण, बाबा सिद्दीकी, मिलिंद देवरा यांनी पक्ष सोडला, पण जाताना नानांच्या दादागिरीला वेसण घालून गेले अशा प्रतिक्रिया आता काँग्रेसमधून येऊ लागल्यात। पुढच्या काळात नाना पटोलेंबाबत काँग्रेस हायकमांडकडे तक्रारी गेल्यास त्याची गंभीर दखल घेतली जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे आत्तापासूनच नाना पटोले सावध झालेत। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।